CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विलास घोलप चिखली शहराध्यक्ष पदाचा राजीनामा। एकीकडे निवडणुकीचा बिगुल वाजला असताना चिखलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विलास घोलप यांनी चिखली शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार प्रतापराव जाधव यांचे खंदे समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे धडाडीचे युवा नेते विलास घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाच्या जोरदार बांधणीसह मुख्यमंत्र्यांची झालेल्या जाहीर सभेत मेहनत घेतली, पण आज अचानक विलास घोलप यांनी चिखली शहर प्रमुख पदाचा राजीनामा प्रसिद्धीसाठी जाहीर केलाय। CCN न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजकारणापासून थोडा अलिप्त होत असल्याची माहिती देत आपल्या नेत्यावर नाराजीही व्यक्त केली। विशेष म्हणजे आज शिवसेना मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस। वाढदिवसानिमित्त सकाळी सामाजिक कार्यक्रम सुद्धा विलास घोलप यांनी घेतले असून त्यानंतर लगेचच काही वेळेत शहर प्रमुख पदाचा राजीनामा प्रसिद्धीसाठी जाहीर केलाय। आता विलास घोलप कोणत्या पक्षात जातात की राजकीय संन्यास घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजीनाम्यामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे। CCN न्यूज बुलढाणा। मी विलास पांडुरंग घोलप चिखली शहर शिवसेनेचा शहर प्रमुख। गेल्या 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे सत्ता परिवर्तन झालं, ते सत्ता परिवर्तन होत असताना वयाच्या 18व्या 19व्या वर्षापासून हिंदुत्व सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला त्यांचा एक विचारधारा म्हणजे हे पकडून अंगाशी हिंदुत्वाचं पकडून शिवसेनेमध्ये काम करण्यास सुरुवात झाली। पहिली निवडणूक खासदार आनंदराव अडसूळ साहेब हे या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार। नंतर हा जिल्हा ओपन झाला। हा जिल्हा ओपन झाला असताना या जिल्ह्याचे पहिले माजी आमदार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब हे बुलढाणा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली। तेव्हापासून सतत 15 वर्षापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणून त्यांचे आम्ही कार्यकर्ते या चिखली विधानसभेमध्ये काम करत आहोत। पण गेल्या 1.5 वर्षामध्ये जे सत्ता परिवर्तन झालं, सर्वात पहिले कोणी या चिखली तालुक्यातून कोणी समर्थन दिलं असेल तर या विलास घोलपनं त्यांच्या या निर्णयाचं चिखली शहरामध्ये फटाके फोडून त्या निर्णयाचं स्वागत केलं। तेव्हा माझ्यासोबत युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर व आमचे सहकारी हे सर्व टीम जमा करून आम्ही या चिखली तालुक्यात काम करण्यास सुरुवात केली। गेल्या 2/9/2023 माझ्या वाढदिवसा दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खासदार साहेबांनी माझ्याकडे चिखली शहर शिवसेना प्रमुखाची जबाबदारी दिली। ती जबाबदारी त्यांनी देत असताना पूर्ण चिखली शहराची बांधणी, सर्व बूथ प्रमुख, शाखा प्रमुख याची नेमणूक, चिखली शहरामध्ये विविध प्रकारचे आंदोलन, विविध प्रकारचे कार्यक्रम, त्याच्यामध्ये सर्वात पहिला कार्यक्रम तत्कालीन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची सभा हा कार्यक्रम आम्ही चिखली शहरामध्ये सक्सेस केला। त्याच्यानंतर आता 13 जानेवारीला मुख्यमंत्र्यांची शिवसंकल्प यात्रा हा कार्यक्रम चिखली शिवसेनेचा शहर प्रमुख असताना माझ्या नेतृत्वामध्ये मी हा कार्यक्रम चांगला यशस्वी पण केला। पण आमचे नेते माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, मी यांच्या वारंवार गोष्ट लक्षात आणून दिली की आताच नुकत्याच काही दिवसांची काँग्रेसमधून आलेले काही पदाधिकारी यांच्यावर एक तालुक्याची मोठी जबाबदारी देण्यात आली, पण कुठेही ते तालुक्यात मध्ये कार्यकर्त्याच्या भेटीगाठी न घेता ते सर्व त्यांचे विषय मी शहर प्रमुख मी मार्गी लावत होतो। पण कुठेतरी त्या येत्या काही दिवसांमध्ये मला डावलण्याचं काम या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि
त्याच्यासोबत हा ठोसाचा निर्णय घेत असताना शहरातील जे माझे कार्यकर्ते असन, उपशहर प्रमुख असन, त्या उपशहर प्रमुखाला मी न्याय देऊ शकत नव्हतो. त्यांच्या भावना मी खासदार साहेबांकडून मांडण्याचा प्रयत्न करत होतो. पण आज केंद्राचा माननीय खासदार साहेब यांना केंद्राचा निधी त्यांना एक 1375 गावामध्ये त्यांचा निधी अल्पशा थोडा कमी असल्यामुळे तो निधी पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना पुरवठा पडतो. तो निधी आमच्या कार्यकर्त्यांना अल्पसा पडत असेल. कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचं काम नव्हतं. आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये हा भरघोस निधी या मतदारसंघात इथे येत असताना मित्र पक्षाच्या शहर प्रमुख या नात्याने व आमच्या चिखली शहराचे सर्व उपशहर प्रमुख यांना कोणत्याही प्रकारचा या निधीची एक छोटं मोठं काम हे कोणत्याही लोकप्रतिनिधींना आम्हाला इथं देण्यात येत नाही. त्या निमित्तानं मी आज या कार्यकर्त्यांना न्याय न देऊ शकल्यामुळं आज हा माझा शिवसेना शहर प्रमुखाचा मी आज राजीनामा दिलेला आहे. मी पक्षाचा बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून त्याच्यानंतर काम करीन. माननीय खासदार साहेब हे आमचे नेते आहे, होते, आहे आणि यापूर्वी बी ते आमचे नेते राहील अशी मी ग्वाही देतो. पण या पक्षाला मी न्याय देऊ शकल्याने माझ्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.